नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कॅनव्हास पेंटिंग करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज असते। चला मग बघूया। तर जेव्हा पण आपण कॅनव्हास पेंटिंग करत असतो तेव्हा आपल्याला कलर मिक्स करण्यासाठी एक पॅलेट लागतं। तर हा एक ग्लासचा पीस आहे जो मी कलर मिक्स करण्यासाठी वापरते। ही आहे पेपर टेप, याला मास्किंग टेप सुद्धा म्हणतात। ही मी कॅनव्हासवर पेंटिंग करताना वापरते, कॅनव्हासच्या बॉर्डरला लावते ती। हे ब्रस्टोचे आर्टिस्ट पेंटिंग ब्रश आहेत। हे ब्रश आपण ॲक्रिलिक पेंटिंग, ऑइल पेंटिंग किंवा वॉटर कलर पेंटिंगसाठी सुद्धा वापरू शकतो। ह्यावर असं डिटेलमध्ये दिलेलं आहे की कोणता ब्रश कशासाठी आहे, कोणत्या नंबरचा आहे। ह्या ब्रशची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते। हे वॉटर कलरचं शीट आहे। वॉटर कलर पेंटिंगसाठी हे शीट वापरतात। आपण ॲक्रिलिक पेंटिंग किंवा ऑइल पेंटिंगसाठी सुद्धा हे शीट वापरू शकतो। अनुपमचे A5 साईजचे हे शीट आहे, 300 GSMचं आहे। आपण कोणत्याही पेंटिंगसाठी हे शीट्स वापरू शकतो। या वॉटर कलर शीटचं टेक्स्चर थोडंफार आपल्या कॅनव्हाससारखंच असतं। आपण ॲक्रिलिक पेंटिंग करतो तेव्हा आपल्याला ॲक्रिलिक कलरची गरज असते। तर हे फेविक्रिलचे ॲक्रिलिक कलर आहेत आणि हे फॅब्रिकाचे ॲक्रिलिक कलर आहेत। यापैकी कोणतेही तुम्ही ॲक्रिलिक कलर घेऊ शकता। फॅब्रिकाचे ॲक्रिलिक कलर बॉटल 20 रुपयाला आहे आणि फेविक्रिलची 25 रुपयाला आहे। तर तुम्ही हे सुरुवात करत असाल तर तुम्ही हे ॲक्रिलिक कलर घेतले तरी चालतील। माझ्याकडे ब्रस्टोचे आर्टिस्ट ॲक्रिलिक कलर आहेत। हे 24 कलरचा सेट आहे। तर आपण पेंटिंगसाठी कोणतेही कलर वापरू शकतो। मी दोन्हीही वापरते, बॉटल कलर आणि ट्यूब कलर। हे ट्यूब कलर आहेत, 24 शेड्समध्ये आहेत हे कलर। तर ह्याची सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते। या ट्यूब्सवरती आपल्याला लिहिलेलं मिळतं की हा शेड कोणता आहे, कोणता कलर आहे किंवा क्वांटिटी काय आहे, हे सगळे डिटेल्स आपल्याला मिळतात। तर जे काही मी तुम्हाला आता पेंटिंग रिलेटेड वस्तू दाखवले त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।